सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी तेजश्री आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर श्रावण महिना चालू आहे. सणांमध्ये किंवा महिन्यांमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हा महिना खूप सात्विक मानला जातो. तर आज गुरुवार आहे. तर या संपूर्ण महिन्याच्या कालावधीत आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची काय सेवा करावी याच्याच संदर्भात आजची माहिती आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. बघा, अजूनही स्वामींच्या घरात फोटो नसेल, मूर्ती नसेल, कुणाला मूर्ती आणायची इच्छा असेल, तरीही तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती या श्रावण महिन्याच्या शुभ मुहूर्तावर गुरुवारी, सोमवारी आणू शकता. त्यानंतर अजूनही ज्यांना संकल्पयुक्त, बघा 11 गुरुवारांना सुरुवात करायची आहे. स्वामींचे 21, 108, 11 असे पाठ करायचे आहेत स्वामी चरित्र सारामृताचे. तर तेही पाठ तुम्ही या सगळ्या संपूर्ण श्रावण महिन्यात कोणत्याही गुरुवारपासून, अगदी आज गुरुवार आहे, आज करू शकता सायंकाळपासून, किंवा उद्या शुक्रवार दत्त महाराजांचा निजानंदनाचा वार आहे तर करू शकता, सोमवारी करू शकता. हे बघा, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता. फक्त गुरुवाराची सुरुवात जी आहे, तर 11 गुरुवार करायचे असतील तर त्यांनी ती गुरुवारीच करायची आहे. स्वामी महाराजांचा जप, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्ही करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा दररोज जप करू शकता. त्याचबरोबर तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता. म्हणजे दररोज 21 वेळा, 101 वेळा, 108 वेळा किंवा अगदी 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र एका बैठकीत म्हणू शकता. संकल्पयुक्त कोणतीही सेवा स्वामी मार्गातली तुम्ही स्वामींची करू शकता, ज्यामध्ये स्वामींचा 11 माळी जपांचा अनुष्ठान असेल, स्वामींचा तारक मंत्राचं असेल. यापैकी कोणतीही सेवा तुम्ही या संपूर्ण श्रावण महिन्यात करू शकता. आता हे दिंडोरी प्रणीत स्वामी चरित्र सारामृत आहे, तर याचे 11 पाठ, 21 पाठ तुम्हाला करायचे आहेत. आणि आपण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा आपल्याला काही बंधन असतात, जसं की मांसाहार पाळायचा असतो, ब्रह्मचर्य पाळायचं असतं. त्यामुळे या सेवा जर या श्रावण महिन्यात तुम्ही करणार असाल तर अवश्य करू शकता. कोणत्याही तुमच्या अडचणी असतील, दैनंदिन जीवनातील, आर्थिक असतील, संसारिक असतील, काहीही असतील, तर त्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. ज्यांना फक्त महाराजांची सेवा म्हणून करायची आहे तरीही तुम्ही सेवा करू शकता. स्वामी चरित्र, त्याचबरोबर महाराजांचा जप, स्वामींचा तारक मंत्र. अगदी उद्या शुक्रवार आहे, शनिवारापासून ज्यांना गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करायचा आहे त्यांनी सुद्धा गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करू शकता. म्हणजे संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण तुम्ही घरात करू शकता. त्याचबरोबर गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय संकल्पयुक्त सुरुवात करू शकता. म्हणजे उद्या शुक्रवार आहे, उद्यापासून सुद्धा तुम्ही दररोज एक वेळेस सकाळी किंवा सायंकाळी 14वा आणि 18वा अध्याय नित्य सेवेमध्ये पठण करू शकता. 11 दिवस, 21 दिवस संकल्प करून पठण करू शकता. त्याचबरोबर घोर कष्ट उद्धरण स्तोत्र, याच ग्रंथाच्या सुरुवातीच्या पेजवरती घोर कष्ट उद्धरण स्तोत्र आहे, तर याची सुद्धा तुम्ही सुरुवात वाचनामध्ये करू शकता. हा एवढा प्रभावी असा मंत्र आहे घोर कष्ट उद्धरण स्तोत्र. यामुळे आपल्या आयुष्यात कितीही कष्ट असतील तर त्याचं उद्धार करण्याचं काम हे या स्तोत्रामुळे होत असतं. तुम्ही खूप व्यवहारिक असेल, आर्थिक अडचण असेल, घरात वादविवाद आहेत, काही तुमच्या अडचणी असतील तरीही तुम्ही घोर कष्ट उद्धरण स्तोत्राची सेवा करू शकता. याची संकल्पयुक्त सेवा कशी करावी तर याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. घोर कष्ट उद्धरण स्तोत्र दररोज वाचन करावं, नित्यसेवेमध्ये तर अवश्य करावं. पण ज्यांना अनुष्ठान म्हणजे संकल्पयुक्त करायचं आहे त्यांनी तो व्हिडिओ जरूर पाहावा. घोर कष्ट उद्धरण स्तोत्राचं पठण करावं. त्याचबरोबर दत्तबावन्नी, बघा दत्तबावन्नी करू शकता पठण. नित्यसेवेमध्येही दत्तबावन्नी आहे, तर दत्तबावन्नीचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर दत्त वज्र कवच, तर हे सुद्धा पुस्तक जे आहे दत्त वज्र कवच, तर हे आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे. जिथे जवळपास दिंडोरी प्रणीत केंद्र असेल तर तिथे तुम्हाला हे दत्त महाराजांचं पुस्तक मिळून जाईल. तर दत्तात्रेय वज्र कवच, जेव्हा आपण याचं पठण करतो तेव्हा आपल्याला शारीरिकरित्या सगळ्या बाजूने संरक्षण दत्त महाराजांचं मिळत असतं. ज्यांना शारीरिक व्याधी असतील, बाहेरचा त्रास आहे असं वाटत असेल, सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा सतत अपघात होत असेल तर अशा व्यक्तींनी दत्त वज्र कवच पठण करावं. याचेही नियम आहेत, हे ग्रंथात दिलेले आहेत. याच्यावरही मी पाठीमागे व्हिडिओ केलेला आहे, तो आपल्या चॅनेलवर आहे. बरं, फक्त त्यांना नित्यसेवा म्हणून पठण करायचं आहे तर त्यांनी
गुरुवारपासून शुक्रवारपासून दत्तात्रेय वज्रकवच पठण करावं. तर हे दत्तात्रेय वज्रकवच खूप छोटंसं आहे, ते यामध्ये दिलेलं आहे, तर याचं पठण करायचं आहे. तर या महिन्यात बघा, श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. त्यामुळे या महिन्यात स्वामींच्या, दत्त महाराजांच्या ज्या काही सेवा मनोभावे, बघा कोणतीही सेवा श्रद्धेने करावी, तेव्हा त्याचं लवकर फळ आपल्याला भेटत असतं. महाराज आपले गुरु आहेत आणि गुरूंची सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग होत असतं. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात कितीही अडीअडचणी असल्या तरी गुरु त्या ठिकाणी उभे असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना या श्रावण महिन्यात सेवा करायच्या आहेत त्यांनी करू शकता. शुक्रवार आहे, वैभवलक्ष्मी व्रताला सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता. तर या पद्धतीने दत्त महाराजांच्या ज्या ज्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही या सगळ्या संपूर्ण महिन्यात करा. संकल्पयुक्त, विनासंकल्प, जशा जमतील त्या पद्धतीने सेवा तुम्हाला करायची आहे. तारक मंत्राचं सुद्धा अनुष्ठान खूप प्रभावी आहे. तारक मंत्र हा अतिशय प्रभावी आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. 2-3 उदबत्ती लावून द्यायच्या आणि त्यानंतर तारक मंत्राचं पठण करायचं, किंवा तारक मंत्राचं तीर्थ आपण बनवतो, तर तीही सेवा तुम्ही या श्रावण महिन्यात करू शकता. बघा, सेवा कोणती करता याच्यापेक्षा सेवा किती मनोभावे करता याला महत्त्व असतं. त्यामुळे अगदी नामस्मरण जरी तुम्ही स्वामींचं केलं ना, तरीही स्वामी तिथे सदैव पाठीशी उभे असतात. तुमच्या अडचणी ज्या पद्धतीने असतील त्या पद्धतीने सेवा करा, मनोभावे करा, एवढंच सांगेन. तर आजची एवढीच माहिती होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.